नमस्कार. तुम्ही तुमच्या जर बाळाचा आर-टीचा फॉर्म भरला असेल आणि आर-टीचा फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला चेक करायचं, पण तुम्हाला तुमची जिल्ह्यावाईज आणि तालुकावाईज जर आर-टीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समिती जर माहिती नसेल तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो नमस्कार, तुमचं एकदम मनापासून सगळ्यांचं स्वागत आपल्या ई-सेवा मराठी चॅनलमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत की तुमचे जर नंबर लागला आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे तर त्याची समिती जर नक्की तुम्हाला ॲड्रेस, त्याचे इनपुट्स, नंबर वगैरे तुम्हाला कुठं मिळतात हे पूर्णपणे तुम्हाला आज माहिती मिळणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपलं करायचं आहे आर-टीची ऑफिशियल वेबसाईट वगैरे आपल्याला ओपन करायचं आहे. ओके, सगळ्यात टॉपला तुम्हाला आर-टीची वेबसाईट आल्यानंतर पूर्णपणे ओपन करायची त्यासाठी. आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला दिसेल की तुम्हाला आर-टी स्टेटस 2026-27 आल्याच्या नंतर तुम्हाला पूर्णपणे आहे असा तुम्हाला एक असं पूर्णपणे इंटरफेस दिसेल तुमच्या वेबसाईटचा. त्यामध्ये तुम्हाला कळेल की टोटल ॲप्लिकेशन्स वगैरे किती आले ते, त्यामधून सिलेक्शन वगैरे किती झालेत, त्यासाठी वेटिंगला किती ठेवले आहेत आणि आजच्या करंट तारखेपर्यंत तुम्हाला त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन वगैरे किती झालेत तुम्हाला हे पूर्णपणे लक्षात येईल. तुम्ही पाहू शकता की आताच्या तारखेपर्यंत 21,451 ॲडमिशन आतापर्यंत पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत. आणि तरी पण काही लोकांना असं समितीचं पूर्णपणे डिटेल माहीत नाही, पूर्णपणे डॉक्युमेंट वगैरे कुठं चेक करायचे हे पूर्णपणे माहीत नाही आहे. तर यासाठीच आपण तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती देणार आहोत. तर या इंटरफेसवरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हेल्प सेंटरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. हेल्प सेंटर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. तर जिल्हा निवडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सपोज तुम्ही जर असाल की अहिल्यानगर जिल्ह्यामधून असाल, बीडमधून असाल, चंद्रपूरमधून असाल, बुलढाणामधून असाल, हिंगोलीमधून असाल, कोणत्या जिल्ह्यामधून असाल तुम्ही, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जिल्हा चेक करायचा आहे. तर जिल्हा चेक केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे हे पूर्णपणे याच्यामध्ये पूर्ण तुमची डिटेल वगैरे तुम्हाला भेटून जाईल. तुमचं ज्या एरियामध्ये तुम्ही आता तिथं पूर्णपणे जी समिती आहे त्या समितीसाठी तुम्ही पूर्णपणे आता चेक करू शकता. त्या समितीसाठी तुमचे नंबर्स वगैरे ज्या व्यक्ती आहेत त्याच्या रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहेत चेक करण्यासाठी. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं चेक करू शकता की पुणेच्या एरियासाठी कोणकोणत्या गावामध्ये समिती वगैरे आहेत, त्याच्यामध्ये पूर्णपणे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी त्यांची जर राईट साईडला नंबर्स वगैरे दिले असतात तुम्ही नंतर चेक करू शकता, त्यांना कॉल करू शकता किंवा तुमचे प्रॉपर डॉक्युमेंट जर कॅरी करून तुम्ही त्यात चेक करू शकता की तुमच्यामध्ये काही इश्यू तर नाही आहे ना. कारण जर तुम्ही इन केस तुम्ही एंड ऑफ द मोमेंटला जर गेला तिथे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, डॉक्युमेंट वगैरे पूर्णपणे व्हेरीफाय करून घ्या प्रॉपरली. जे नंबर आहे त्या नोट करून घ्या आणि तुम्ही तुमच्या समितीच्या प्लेसला एकदा व्हिजिट करा. तर असेच आणखी आर-टी संदर्भात नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.